मित्रांनो, बऱ्याच शेतकऱ्यांचं म्हणणं होतं की धान बोनस यावर्षी वाटप होणार की नाही. खरीप हंगाम 2025च्या धान बोनस संदर्भात बऱ्याच शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झालेला होता. फायनली मित्रांनो, धान बोनस संबंधित महत्त्वाची अपडेट समोर आलेली आहे, ज्या अंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यावर धानाची बोनसची रक्कम ही वाटपाला मंजुरी देण्यात आलेली आहे. परंतु मित्रांनो, सध्या टोटल शेतकरी संख्या डिक्लेअर नाही, त्याचबरोबर निधी देखील अजून मंजूर नाही किंवा डिक्लेअर झालेला नाही. तर त्याविषयीची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये क्लिअर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. तत्पूर्वी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील जे बेल आयकन बटन आहे ते दाबायला विसरू नका. तर नमस्कार मित्रांनो, मी राजसूर्य, तर स्वागत आहे कृषी युट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, तुम्हाला देखील काही प्रश्न असतील तर डायरेक्टली इंस्टाग्रामला मेसेज करून विचारू शकता. इंस्टाग्राम आयडी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे. तर मित्रांनो, एकंदरीत बरेच शेतकरी विचारत होते की बाबा धान बोनस यावर्षी वाटप होणार की नाही. बऱ्याच शेतकऱ्यांचे इंस्टाग्रामला मेसेज सुद्धा दिसले आणि बऱ्याच शेतकऱ्यांच्या कमेंट सुद्धा येत आहेत. त्यात मित्रांनो, सुधीर मुनगंटीवार यांनी आपल्या ऑफिशियल पेजवर, इंस्टाग्रामच्या ऑफिशियल पेजवर त्यांनी एक व्हिडिओ टाकलेला आहे, अपलोड केलेला आहे आणि त्या अंतर्गत धानाच्या बोनस संबंधी महत्त्वाची अपडेट समोर आलेली आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशन असो की हिवाळी अधिवेशन असो, तर या अंतर्गत जे त्यांनी मागण्या केलेल्या होत्या, आपण काल काही दिवसापूर्वीच्या एका व्हिडिओच्या माध्यमातून माहिती घेतली होती की सुधीर मुनगंटीवार यांनी वारंवार म्हणजे जे धानाची जे बोनसची जी रक्कम आहे ती मंजूर करण्याचं एक सरकारकडे एक अपेक्षा ठेवली होती. त्यात मित्रांनो, त्याच जे त्यांचा जे एक व्हिडिओ होता, त्या व्हिडिओलाच रिप्लाय करत देवेंद्र फडणवीस यांचा सुद्धा एक व्हिडिओ समोर आलेला आहे, ज्या अंतर्गत त्यांनी सरळ सरळ सांगितलेलं आहे की बाबा, दरवर्षीप्रमाणे आम्ही याही वर्षी धानाची जी बोनसची जी रक्कम आहे ती शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित करणार आहोत. पण सध्या शेतकरी संख्या निश्चित नाही आणि सध्या जे सर्वे आहे ते चालू आहे, असं ते देखील त्यांचं म्हणणं आहे की बाबा, आम्ही शेतकरी संख्या, त्याचबरोबर कोणत्या शेतकऱ्यांचं किती नुकसान झालेलं आहे. आता जसं पीक विम्याच्या याच्यामध्ये त्यांनी चेंजेस केलेले आहेत, त्याचप्रमाणे इकडे धान बोनस संबंधी सुद्धा काहीतरी चेंजेस करणार असल्याची माहिती दिसत आहे. म्हणजे त्यांच्या बोलण्यातून तर असं वाटत आहे की काहीतरी चेंजेस करणार आहेत. म्हणजे एक्झॅक्ट आम्ही शेतकरी संख्या ठरवत आहोत किंवा ज्या शेतकऱ्यांचं जास्त नुकसान झालेलं आहे ते आम्ही बघत आहोत वगैरे वगैरे, असं त्यांनी बरेच सांगितलेलं आहे. म्हणजे त्या अंतर्गत जे शेतकरी पात्र ठरतील अशाच शेतकऱ्यांच्या खात्यावर धानाची बोनसची जी रक्कम आहे ती वितरित होऊ शकते. आता गेल्या वर्षी कसं झालेलं होतं, सरसकट धान बोनस शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित झाले होते. आता सरसकट म्हणजे कसं झालं, ज्या शेतकऱ्यांनी नोंदणी केली होती, ज्या शेतकऱ्यांनी नोंदणी प्लस विक्री केलेली होती, अशा सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावर धानाचा बोनसची जी रक्कम आहे ती गेल्या वर्षी वितरित झालेली होती. परंतु यावर्षी काय झालेलं आहे, यावर्षी त्यांच्या बोलण्यातून सरळ सरळ स्पष्टपणे उल्लेख होत आहे की बाबा, जे शेतकरी पात्र ठरतील, म्हणजे आता याच्यामध्ये सरसकटचा उल्लेखच नाही, जे शेतकरी पात्र ठरतील अशाच शेतकऱ्यांच्या खात्यावर, म्हणजे त्यांचं म्हणणं की बाबा, ज्या शेतकऱ्यांनी फक्त नोंदणी केलेली आहे अशा शेतकऱ्यांना ते सध्या तरी धान बोनसचा काहीतरी विचार दिसत नाही, असं त्यांच्या बोलण्यातून वाटत आहे. आणि ज्या शेतकऱ्यांनी धानाची विक्री प्लस नोंदणी वगैरे केलेली आहे अशा शेतकऱ्यांना धानाचा बोनस वितरित होऊ शकतो, असं देखील त्याच्या बोलण्यातून स्पष्ट होत आहे. तर मित्रांनो, तुम्ही देखील धान उत्पादक शेतकरी असाल आणि तुमच्या जर खात्यावर जे धानाची बोनसचे तर सध्या तर वाटप नाही, परंतु जे धानाचे चुकारे आहेत ते अद्यापही वितरित झाले नसतील, ते सुद्धा कमेंट करून सांगायला विसरू नका. बॅकग्राऊंड व्हॉइसला इग्नोर मारा नेहमीप्रमाणे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद.